एका लाईनमध्ये भरपूर पार्लर्स आहेत. पण तुम्ही जाणार कुठं? आपण तिथेच जातो, जिथे बाहेर बोर्ड छान लावलेला असतो. बाहेर सगळं क्लीन टापटीप दिसतं. आपल्याला माहिती आहे, की सर्व्हिस तिथे आपल्याला छान भेटेल आणि आपण तिथेच जातो. तसंच आहे. YouTubeवरती फक्त तुमचं चॅनल नाहीये, की तो कंटेंट तुम्ही लोकांना देता. इथे एक कंटेंट देणारे भरपूर लोक असतात, भरपूर क्रिएटर्स असतात आणि ते सर्व चांगला कंटेंट बनवून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण सगळ्यात पहिला व्ह्यूअर्स काय पाहतात? होम पेज म्हणजेच तुमचा बोर्ड, बोर्ड म्हणजेच बॅनर. म्हणून बॅनर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तिथूनच सबस्क्राईब करायचं की नाही, की पुढे जायचं हे व्ह्यूअर्स ठरवत असतो. जर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल, तर तुमच्या चॅनलचा बॅनर आजच छान बनवा. बॅनर बनवायचा, पण बॅनर कसा असावा, तो कसा बनवायचा, तो कसा अपलोड करायचा, यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि त्याहूनही छान म्हणजे सगळ्यात शेवटी मी गोल्डन टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास ग्रो विथ कविता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती दर गुरुवारी आणि दर शनिवारी व्हिडिओज अपलोड होत असतात. YouTube संदर्भातील सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित आणि रोज शॉर्ट्स अपलोड होत असतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बॅनर कसा असावा? प्रोफेशनल बॅनर दिसण्यासाठी जास्त काही कंटेंट त्यामध्ये आपण मिक्स करायचे नाही. मोजकेच टाकायचे आहे. मेन चॅनलचं नाव किंवा मेन पॉइंट हा मोठ्या टेक्स्टमध्ये टाकायचा आहे, मोठ्या फॉन्टमध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर सबटायटलमध्ये हे लहान अक्षरात सगळं टाकून घ्यायचं आहे. काही जर तुमचे सोशल मीडियाचे आयकॉन असतील, Instagram वगैरे जर असेल, Telegram वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही बॅनरवरती एका साईडला टाकू शकता. नाही टाकले तरीही चालतील. आणि जर तुमचा चॅनल कशा रिलेटेड आहे, त्यानुसार तुम्ही बॅकग्राऊंड निवडायचं आहे. जितकं सिंपल तुम्ही कराल, तितकंच प्रोफेशनल वाटतं. फॉन्ट निवडताना हे काळजीपूर्वक निवडा. जे स्पष्ट दिसतील असे कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित निवडा. जर तुमचं देवाचं चॅनल असेल, तर बॅकग्राऊंडमध्ये केशरी, एकदम फेंट कलर वापरायचे आहे. केशरी, पिवळा, हलक्या सोनेरी रंगाची बॉर्डर तुम्ही देऊ शकता. जर फूड विषय असेल, तर किचनची काही टूल्स किंवा व्हेजिटेबल्स, फ्रुट्स हे तुम्ही बॅकग्राऊंडला दाखवू शकता. टेक्निकल विषय असेल, तर बॅकग्राऊंड डार्क ठेवून तुम्ही टेक्स्ट हे फेंट कलरमध्ये करू शकता. तर चला, बॅनर बनवण्यासाठी तुम्ही पिक्सेल ॲप, कॅनव्हा किंवा अजून यांसारखी ॲप तुम्ही वापरू शकता. पण मी कॅनव्हामध्ये कसं बॅनर बनवायचं हे शॉर्टमध्ये सांगितलं आहे. त्या शॉर्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ती तुम्ही नक्की पहा. आणि आता आपण पाहणार आहोत पिक्सेल ॲपमध्ये बॅनर कसा बनवायचा आणि त्यानंतर जर बॅनर बनवायला तुम्हाला अवघड जात असेल, तर त्यासाठी मी काही खास टिप्स तुमच्यासाठी सांगणार आहे. चला तर आता चॅनलचा बॅनर कसा बनवायचा, त्यासाठी कॅनव्हावरती कसा बनवायचा आणि अपलोड कसा करायचा हे मी शॉर्ट्समध्ये सांगितलं आहे. तो शॉर्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तो तुम्हाला हवा असेल तर पहा. तर आता आपण पिक्सेल लॅबमधून कसं बनवायचं ते पाहूया. तर सगळ्यात अगोदर पिक्सेल ॲप हे ओपन करायचं आहे. न्यू टेक्स्ट जे आहे त्याच्यावरती क्लिक करून ते डिलीट करायचं आहे. त्यानंतर प्लस आयकॉनवरती जाऊन फ्रॉम गॅलरी यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीमध्ये एक बॅकग्राऊंड डाउनलोड करून ठेवायचा आहे. तो बॅकग्राऊंड तुम्ही कॅनव्हामध्ये कसं बॅनर बनवायचं हे मी दाखवलं आहे. त्यानुसार सगळं डिलीट करायचं आणि प्लेक बॅनर जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. खाली ओके म्हणायचं आहे. या ठिकाणी 3 टिंब आहेत. तिथे साईटला 3 टिंब ज्या ठिकाणी दिसतात त्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर इमेज साईज आणि कस्टम मध्ये जाऊन युट्यूब चॅनल बॅनर यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली ओके. तर हे झालं तुमचं एक बॅकग्राऊंड तयार झाला. तर यावरती आपल्याला काही टेक्स्ट आणि काही फोटोज अपलोड करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी प्लस आयकॉनवरती जाऊन पुन्हा फ्रॉम गॅलरी तुम्हाला हवा असलेला फोटो, तुमचं चॅनल कशा रिलेटेड आहे तो फोटो तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला तुमचा फोटो ऍड करायचा असेल तर गॅलरीमध्ये जाऊन तो डाउनलोड करा आणि खाली दिलेल्या गोल सर्कल वरती मी क्लिक करत आहे. तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके म्हणायचं आहे. आणि हे पहा, आता मागच्या बॅकग्राऊंड पेक्षा ही इमेज मोठी झाली आहे. आता आपण त्याला क्रॉप करायचं आहे. तुम्हाला हवी ती साईज तुम्ही क्रॉप करायची आहे. पण शक्यतो बॅनरला मोबाईलमध्ये आपला जो बॅनर दिसतो तो खूप लहान असतो, म्हणून बॅनर बनवताना ही साईज छोटीच घ्यायची आहे. आता हा मी या पद्धतीने मी फोटो अपलोड केला आहे. त्यापुढे टेक्स्ट टाकण्यासाठी पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं, नाही तर प्लस वरती क्लिक केलं तरी चालतं. 1 नंबरला टेक्स्ट आणि पुन्हा पेन्सिल वरती क्लिक करून टेक्स्ट. आता न्यू टेक्स्ट इथं सगळं रिमूव्ह करायचं आहे. इथे मोठ्या टेक्स्टमध्ये मोठ्या अक्षरामध्ये तुमचं चॅनलचं नाव टाकून घ्यायचं आहे.
इथे उदाहरणासाठी मी टाकत आहे माझ्या चॅनलचं नाव ग्रो विथ कविता. हे यापुढे व्यवस्थित सेट करायचं आहे. ते व्हाईट मध्ये असल्यामुळे ते दिसत नाही. खाली हे जे ए आयकॉन आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला कलर ऑप्शन मध्ये जाऊन जो कलर तुम्हाला हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणता फॉन्ट हवा आहे तो यामध्ये तुम्हाला फॉन्टनुसार तुमचं नाव बदलू शकता, कलरिंग करू शकता, शेड्स देऊ शकतात. सगळं काही या फिक्सल ऍप मध्ये तुम्ही एडिट करू शकता. म्हणून तुम्हाला हवं तसं एडिट करा. आणि जर तुम्हाला जास्त एडिट करता येत नसेल तर एक नंबरचे स्टाईल्स म्हणून आहे तिथे क्लिक करायचं, नंतर ब्राउज वरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही दिसतात ना डिफॉल्ट आणि माय स्टाईल यामध्ये तुम्हाला डिफॉल्ट मध्ये सर्व काही आहे त्यावरती जर क्लिक केलं तर हे पहा लगेच तुमचं नाव हे छानपैकी एडिट होत आहे ग्रो विथ कविता. आता पुन्हा खाली सबटायटल टाकण्यासाठी पेन्सिल आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. याला क्लिक केलं, पुन्हा टेक्स्ट, पुन्हा न्यू टेक्स्ट आलं आहे ते बॅक घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुमचं चॅनल कशा संदर्भात आहे ते तुम्ही खाली थोडक्यात टाकून घ्यायचं आहे. मी टाकते युट्यूब टिप्स अँड ट्रिक्स. तर यामध्ये तुम्हाला जर एखादं इमेज द्यायचं असेल, छान वाटावं, बघणाऱ्याला आवडावं तर तुम्ही ते ऍड करू शकता. ओके, खाली आलं. याचं टेक्स्ट, याची साईज आपल्याला बारीक करायची आहे. कलर बदलण्यासाठी तुम्ही स्टाईल मध्ये पण जाऊ शकता किंवा कलर चेंज करण्यासाठी कलर ब्लॅक. ओके, पुन्हा अजून काही तुम्हाला ऍड करायचं नाही ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता. पण एक लक्षात घ्यायचं की आपली जी बॅकग्राऊंड इमेज आहे ना त्याच्या मधोमध लिहायचं आहे, कारण बॅनर सिलेक्ट करताना बऱ्याचदा साईजचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपलं टेक्स्ट किंवा इमेज बाहेर जाऊ नये, त्यामुळे छोट्या अक्षरात लिहायचं आहे. जरी बाहेर गेली तर तरी काय करायचं मी हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. एखादं स्टिकर ऍड करू आपण. या ठिकाणी तुम्हाला स्टिकरही मिळून जातात. किंवा तुमच्या चॅनलचं आयकॉन असेल तरी ते तुम्ही ऍड करू शकता. आता मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगितलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही भरपूर चेंजेस करू शकता. आणि लास्टला डाउनलोड, सेव्ह ॲज इमेज मध्ये जायचं आणि सेव्ह ॲज इमेज, सेव्ह टू गॅलरी. आता हे पेज पूर्ण बॅक जाणार आहोत आपण आणि आता आपला बॅनर तयार आहे. आता तो अपलोड कसा करायचा हे आपण पाहूया. अपलोड करण्यासाठी तुम्ही Y2 स्टुडिओ मधून ही अपलोड करण्यासाठी क्रोम ब्राउझर मधून तुम्ही डेस्कटॉप साईटवर जाऊनही अपलोड करू शकता. आणि साध्या पद्धतीने म्हणजे आपल्या युट्यूब मध्ये जायचं आहे आणि युट्यूब मध्ये जाऊन होम पेज, चॅनल व्ह्यू, चॅनल पेज वर जाऊन हे पहा एडिट चॅनल यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मध्ये जो आहे तो तुमचा लोगो आहे, चॅनलचा प्रोफाईल पिक्चर आहे आणि बॅकग्राऊंडला आहे बॅनर आहे. फोटोचं जे आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि चूज युअर फोटोज त्यावरती क्लिक करून तुमची गॅलरीमधील फोटो दिसतील तिथे क्लिक करायचं आहे, डन करायचं आहे. आणि हे पहा या पद्धतीने तुम्हाला तुमच्या बॅनरची साईज लहान मोठी करता येते. आता हे पहा या ठिकाणी ग्रो विथ कविता. आता कविता त्याचा मधला थोडासा भाग हा बाहेर गेला आहे आणि एकूण इतकीच साईज आपल्याला ऍडजस्ट करता येते. आता या ठिकाणी काय करायचं, हे चॅनल सॉरी या ठिकाणी काय करायचं, हे आपल्याला बॅक घ्यायचं आहे आणि आपण जिथे इमेज आपली फिक्सल ऍप मध्ये इमेज तयार केली होती, बॅकग्राऊंड तयार केलं होतं, तर आपण फिक्सल ऍप मध्ये जाऊन पुन्हा आपण जो बॅनर बनवला होता त्याची साईज आपल्याला ऍडजस्ट करायची आहे. तर याची साईज करायची नाही, हे पूर्ण डिलीट मारायचं आहे.
YouTube मधून बॅक घ्यायचा आहे आणि पुन्हा पिक्सेल ॲप मध्ये जाऊन पुन्हा पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे. फ्रॉम गॅलरी प्लस आयकॉनवर दाबून फ्रॉम गॅलरी आणि आपण आता जो आपला बॅनर बनवला होता तो बॅनर पुन्हा डाउनलोड करायचा आहे. याला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे. बॅनर सिलेक्ट करताना आपण पाहिलं की अगदी थोडंसं कमी पडतं, म्हणून ती साईज लक्षात घेऊनच आपण या ठिकाणी अजून आपला बॅनर थोडा छोटा बनवणार आहेत की जेणेकरून बॅनर साईज मध्ये व्यवस्थित बसेल. हे पहा. ठीक आहे. आता थोडा छोटा केला, पुन्हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. सेव्ह टू गॅलरी. आता पुन्हा आपल्या बॅनर आता पूर्ण बॅक न येता ती इमेज आपल्याला मिनिमाइज करायची आहे आणि YouTube वरती जायचं आहे. बॅक पुन्हा त्याच पद्धतीने बॅनर फोटोवरती क्लिक करायचं आहे. चूज युअर फोटो आणि नंतर केलेला आपण पुन्हा एडिट केलेला बॅनर. आता हा पाहूया. हे पहा. आता एकदम ऑल डायव्हर्स मध्ये एकदम मधोमध तो बॅनर आता बस सेट झालेला आहे. बॅनर हा मधल्याच जी मध्ये तुम्हाला चौकोन दिसत आहे, आयत दिसत आहे, तिथेच तुमचा पूर्ण बॅनर हा आला पाहिजे, कारण तोच तुमच्या मोबाईलवरती दिसणार असतो. आणि पूर्ण बॅनर व्यवस्थित बसल्यानंतर वरच्या बाजूला सेव्ह करायचा आहे. हे पहा. या पद्धतीने आपला चॅनलचा बॅनर हा तयार झाला आहे. ग्रो विथ कविता YouTube टिप्स अँड ट्रिक्स. तुम्हीही तुमच्या चॅनलचा बॅनर अशा पद्धतीने बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपण बॅनर बनवलेला आहे. पण बॅनर साईज जर व्यवस्थित बसत नसेल तर मी तुम्हाला खास टिप सांगितली आहे, ती म्हणजे पुन्हा बॅक जाऊन पिक्सेल ॲप वरती जायचं आहे आणि त्यावरती आपल्या बॅनरची साईज ही आपल्या मनाने थोडीशी कमी जास्त करायची आहे आणि YouTube बॅनरवरती सेट कसे होईल अशा पद्धतीने करून तिथे सेव्ह करायचे आहे. आता हेही तुम्हाला नाही जमलं तरी तुमच्यासाठी एक गोल्डन टिप्स म्हणजे ती हीच की तुम्ही ChatGPT वरती तुमच्या चॅनलचा बॅनर बनवू शकता. ChatGPT वरती काय करायचं आहे, तुम्ही जो तुमचा प्रोफाईल पिक्चर म्हणून किंवा जे बॅनरवरती फोटो ऍड करायचा आहे तो त्या ठिकाणी ऍड करायचा आहे आणि खाली तुमच्या चॅनलचं नाव, तुमच्या चॅनलचे सबटायटल, आयकॉन वगैरे सगळं टाकून ChatGPTला सांगायचं की हे सगळं ऍड करून बॅकग्राऊंडमध्ये हे कलर ऍड कर आणि बॅनर साईजमध्ये एक इमेज तयार करून दे. त्या ठिकाणी तुम्हाला एक आयती छान इमेज तयार झालेली दिसते. आता ती इमेज बऱ्याचदा YouTubeच्या बॅनर साईजमध्ये बसत नाही. मग पुन्हा काय करायचं, पिक्सेल ॲपमध्ये ती इमेज डाउनलोड करायची आणि त्या ठिकाणावरून साईज कमी जास्त करून तुम्ही YouTubeवरती जायचं. YouTubeवरती चॅनल नंतर जे प्रोफाईल जे होम पेज दिसतं त्यावरती बॅकग्राऊंडला जे कॅमेऱ्याचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर थोडी कमी जास्त करून मधोमध बरोबर जो एक छोटा आयत आहे, जागा असते छोटी मधोमध, त्याच ठिकाणी तुमचा बॅनर बसवायचा आहे. तरच तो फोनवरती तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुमचा बॅनर साईज कमी जास्त करून व्यवस्थित बसवा आणि वरच्या सेव्ह आयकॉनवर सेव्ह नावावरती क्लिक करा. तुमचा बॅनर हा सेव्ह होईल आणि तुमचं चॅनल हे प्रोफेशनल दिसायला लागेल. आणि तरीही तुम्हाला काही अडचण असेल तर तरी तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि यानंतर तुम्हाला कोणत्या विषयांवरती व्हिडिओज पाहायला आवडतील हेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि अशा टिप्स आणि ट्रिक्ससाठी ग्रो विथ कविता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. कारण तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया शनिवारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. बाय.